दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelalal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhulelalal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. जवळजवळ 7 ते 7 लाख लिटर कोट्यवधी रुपयाचं दूध नासलं. कॉस्टिक, मी तो कॉस्टिक जर हातावर पडला ना, भाजून माणूस होरपळतो. कालचा जो स्फोट झाला ना कोळसा तसा होतो. ते कॉस्टिक त्या दुधामध्ये टाकून पावडर केली. आजची पत्रकार परिषद जी आहे आपल्याला कल्पना आहे की निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या पत्रकार परिषदेला आपण फक्त निवडक 2 मुद्द्यावर शेतकरी हिताचे आणि वास्तव कुठले आरोप किंवा आपण ज्याला म्हणतो बेसलेस, ज्याला काही अर्थ नसलेले असं काही नाही, शाश्वत विषयावर आपण शेतकऱ्यांच्या जीवनाच्या, गृहसचिवांच्या जीवनाच्या, केळी उत्पादक शेतकऱ्याच्या या सगळ्या संदर्भात आपण मांडले. पण दुर्दैवाने त्याचा कुठलाही खुलासा आजपर्यंत त्या ठिकाणी सविस्तर आपल्याला देखील मिळालेला मला दिसते किंवा मलाही कुठे त्या ठिकाणी वाचण्यात ऐकण्यात आलेला नाही की तो सगळा आपण बघतो की मुद्द्याला बगल देऊन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आम्ही परत ठरवलंय की आपण त्या माळ्याचे मणी व्हायचं नाही की जे लोकांच्या भावनेची घेऊन बगल देत आहेत आणि त्या ठिकाणी मूळ मुद्द्याला त्या ठिकाणी सोडून राजकारण करतायत. आज या पत्रकार परिषदेला आपण सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ज्वलंत की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शेती आणि काळ्याची सेवा करत असताना असं म्हटलं जातं की जोडधंदा असला पाहिजे आणि जोडधंदा असेल तर दुर्दैवाने दुष्काळ, जे काही आसमानी संकट त्या ठिकाणी येतात, मग गारपीट, कधी वादळ, कधी त्या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी होरपळतो, त्यावेळेस त्याला जोडधंदा तारतो. आणि म्हणून दूध उत्पादक शेतकरी हा असा अभ्यास आहे की बऱ्यापैकी जिथे जिथे दूध उत्पादन आणि प्रोसेस आणि संघ चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे तिथे शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून दुधाचं अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता जळगाव जिल्ह्याच्या एका प्रकारे दुधाचा आगा असलेला आपल्या जिल्ह्याची वास्तव दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा ग्रामीण भागात रोज जातोय, दूध भावाच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघामधला सगळ्यात कमी भाव देणारा जर दूध संघ कुठला असेल तर आज तो विकास आहे आपला. आज खेद वाटतो सांगायला, म्हणजे एका बाजूला कोणी 30, 32, 34, 35 वेगवेगळे भाव आहेत राज्यभरामध्ये, त्याचे नाव मी घेणारे वेगळ्या संघाचे. कोणी 200 किलोमीटर 400 किलोमीटर दूध ट्रान्सपोर्ट करून देतात, त्यांना परवडतंय प्रोसेसिंगला. मात्र माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाला 25, 26, 27 रुपयाच्या आत बाहेर भाव देऊन त्याच्या कष्टाचा त्या ठिकाणी मोबदला त्याला मिळत नाहीये आणि म्हणून दूध उत्पादक प्रचंड होरपळलाय. दुधाला भाव नाही अशा दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भावामध्ये लुटल्या जातंय. खानदेशातला, विशेषतः जळगाव जिल्ह्यातला आपला दूध उत्पादक त्या ठिकाणी नागवला जातोय, होरपळला जातोय. या संदर्भात गिरीश महाजन साहेब, आपण सरकार दरबारी मंत्री म्हणून आपण काय त्या ठिकाणी केलं? मला सांगतो, भाव कमी म्हणून सरकारने धोरण स्वीकारलं की आपण अनुदान देऊया. आम्ही म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही नाही देत आमच्या हक्काचं नफ्याचं, तुम्ही चोरा मारा काय करता तिथं सोडून देतात, नंतर जो आम्ही पण आमच्या हक्काचं शासनाच्या वतीने जे अनुदान आहे ते तरी आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून शासनाने घोषणा केली मोठ्या गाजावाजामध्ये की 5 रुपये प्रति लिटर आम्ही त्या ठिकाणी गाईच्या दुधाला अनुदान देऊ. गाईच्या दुधाला अनुदान दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आक्रोश जो होतो तो, चला इकडे देत नाहीये पण असं नाही, पण असं का होत नाही, देत आहेत, चला हरकत नाही आपण घेऊ. पण दुर्दैवाने तुम्हाला सांगायला मला खेद वाटतो की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं शेतकऱ्याच्या हक्काचं अनुदान जे त्याला मिळायला पाहिजे होतं, त्या अनुदानाचे प्रस्ताव सर्व कागदपत्रासह विविध वेळेमध्ये सादर न झाल्यामुळे त्याला त्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. सुरुवातीला ती तारीख जी होती अनुदानाची, ती त्या ठिकाणी जी दिली शासनाने त्याची मुदतवाढ 5 दिवस वाढवली. म्हणजे सुरुवातीला जी तारीख होती
मार्च 20, नंतर 25, नंतर 31, नंतर 5 एप्रिल, नंतर 15 एप्रिल. म्हणजे आता आपल्या 4-5 दिवसापूर्वीच्या 15 एप्रिल पर्यंत मुदत होती. आम्ही म्हटलं चला शेवटपर्यंत तरी काहीतरी मुदत वाढीचे 3दा आणि 4दा मुदत वाढ मिळाली. पण एका बाजूला आपल्याच जिल्ह्यातल्या खाजगी संस्थांनी 100 पैकी 98-97% दूध उत्पादकाला ते अनुदान मिळवून दिलं. 60 दिवसासाठीचं. मग 2 महिन्याचं म्हणजे 60 दिवसाला जितकं लिटर दूध असेल गुणिले 5 रुपये त्याला तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला आणि दुर्दैवाने जो तोटा होत होता तो शेतकऱ्याला मिळाला. म्हणजे आज आपल्या जिल्ह्याचा जर विचार आपण केला 60 दिवसाचं दूध गुणिले 5 रुपये प्रति लिटर आणि गुणिले प्रति संस्था मिनिमम अटच सभासदाला 30 लिटरची आहे. पण आज साधारणतः 8-9 कोटी रुपयाच्या अंदाजे जे हक्काचं अनुदान शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होतं केवळ पहिल्या टप्प्यामध्ये 51 लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले. सांगा तर त्याचं हक्काचं अनुदान द्यायला तुम्ही दूध संघाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी दूध उत्पादकाला देऊ शकत नाही तर का म्हणून तुम्ही दूध संघावर त्या ठिकाणी दूध उत्पादकाच्या भावनेची खेळताय? तुम्हाला पद घ्यायला, तुम्हाला मिरवायला, तुम्हाला मी बोललो तर मग झोमतं सगळ्यांना, माझे शब्द बोचतात सगळ्यांना. पण मी बोलत नाहीये, उन्मेष पाटील व्यक्तीने बोलत आहे. मी दूध उत्पादकांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी, त्या दूध उत्पादकांचा भावना मी मांडतोय आणि अशा पद्धतीने आज राज्यात 200 कोटी रुपयाचं बजेट होतं. 111 कोटी रुपये अनुदान राज्यभरामध्ये वाटलं गेलं. 109 कोटी रुपये शिल्लक आहे सरकारकडे. पण तरी आमचा प्रस्ताव गेला नाही. म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या की ज्या दूध संघाकडे मॅनेजमेंटच्या त्या ठिकाणी माध्यमातून स्टाफ यंत्रणा आहे, मग त्यांना AI पाहिजे होतं का, ऍप पाहिजे होतं का, त्या पद्धतीने काय डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे होतं. म्हणजे आज कुठेही अनुदानासाठी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न जर केले असते, समन्वय केले असत्या, तालुक्याने बैठका घेतल्या असत्या, डॉक्युमेंटेशन केलं असतं, असलेले डॉक्टर्स, असलेली यंत्रणा, त्या पद्धतीने ऍप डॉक्युमेंटेशन, तर आज शेतकऱ्याला 8-9 कोटी रुपये 5 रुपये प्रति लिटरचा जो त्या ठिकाणी नुकसान होते ते भरून निघालं असतं. आमचा त्या ठिकाणी विनंती अजून पण आता त्या ठिकाणी आपण मुदत वाढ तर 4 वेळेस झाल्या. आम्हाला राजकारण करायचं आणि आम्हाला त्यांना न्याय मिळवून द्यायचा नाही. जे 28,000 पेक्षा जास्त दूध उत्पादक जळगाव जिल्ह्यामध्ये कमी जास्त होत राहतात. पण या दूध उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल का? तात्काळ गिरीश महाजन साहेब हे बंद करा, इकडे चाटा मारणं, इकडे लोकांच्या भावनेची खेळणं बंद करा आणि या दूध उत्पादकांना पहिले न्याय द्या. मी जे बोलतो ना तुम्हाला, तुम्ही नेते म्हणून मी दूध संघ ताब्यात घेतला, मी जिल्हा बँक ताब्यात घेतली, कोण पाटील ती कोण न्याय देईल त्यांना? आणि मग दूध उत्पादकांना जर न्याय देऊ शकत असाल तर राजीनामे द्या. आज राज्याचा जो दूध उत्पादक संघ आहे तो आज पुन्हा बरोबर आहे एनडीडीबीकडे देण्याची वेळ आली. हा एनडीडीबीतून आपण त्या ठिकाणी बाहेर काढला आहे, पुन्हा आपण शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये दिला. पण हे सगळे आधुनिक इंग्रज त्या ठिकाणी दूध उत्पादकांना लुटताय हे वास्तव सगळ्यात पहिले आपल्याला भावाच्या माध्यमातून, नंबर 2 अनुदानाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. तुम्ही बघा, पत्रकार हा अत्यंत सजग घटक आहे. आपल्याला बघा की दूध संघाच्या माध्यमातून तालुका न्याय कार्यशाळा घेतल्या जायच्या. काय असायचं कार्यशाळेमध्ये की ऑडिट झालंय बाबा रे, इतका नफा आला, इतका तोटा आला, इतके सभासद वाढले, इतके दूध कमी झालं, इतके दूध उत्पादक कमी झाले, त्याच्यावर काय कारण आहे काय नाही. आणि त्या सभासदाचा खरा मालक आत्मा तो दूध उत्पादक, त्याला त्या ठिकाणी या कार्यशाळेतून माहिती आणि वजा त्या ठिकाणी सगळा हिशोब दिला जायचा. या मॅनेजमेंटनी कार्यशाळा बंद केल्या. मी जे बोलतो ना आधुनिक इंग्रज याचसाठी आहे की काय द्यायचं, एका बाजूला गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी होतात, एका बाजूला पारदर्शकतेच्या गोष्टी होतात, पण दुसऱ्या बाजूला का म्हणून तुम्ही या कार्यशाळा बंद केल्या? कोण याला कोण जबाबदार आहे आणि यांना विचारणार कोण आहे? त्यांना वाटतं आमच्या बापाचं आहे, आमचं आहे. अरे दूध उत्पादकांचं आहे, दूध तुमच्या बापांचं आहे, तुमच्या काही बापदादांनी कमवून दिलेलं नाही तुम्हाला. आणि वाईट असं वाटतं अजून की तिथल्या ट्रेनिंग सेंटरची अवस्था अशी आहे की धूळ खात पडले, धूळ खात. आणि ट्रेनिंग सेंटरला बजेट प्रोव्हिजन नाहीये. रेस्ट हाऊसला 50 लाख रुपयाचा अंदाज 41 लाख रुपये प्रोव्हिजन करून रेस्ट हाऊस एसी करायचं काम चालू आहे. तिथे आराम करायला जायचंय तुम्हाला, तुमच्या बापाची तिथे आराम करायला तुम्हाला प्रशिक्षण केंद्र उभारले असते. तर आज एनडीडीबीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय गोकुळ मिशन 50% अनुदान, 200 गाई घ्या, 200 म्हशी घ्या. आज PMFME च्या माध्यमातून त्या ठिकाणी 33% अनुदान गाई म्हशी देता येईल का, त्याच्यासाठी कार्यशाळा घ्या. तुम्हाला सांगतो याच्यावर कुठलाही त्या ठिकाणी काम नाही. आणि मात्र रेस्ट हाऊसला प्रायोरिटी, ट्रेनिंग सेंटरला नाही, प्रशिक्षणाला नाही. यांना अय्याशी करायला, यांना आराम करायला, शेतकऱ्याच्या टाळूवर तो लोणी खाऊन एसी मध्ये झोपायला यांना त्या ठिकाणी रेस्ट हाऊस पाहिजे का? चेअरमन 50,000 रुपये राईट्स होते चेअरमनला खर्च करण्याचे.
ठीक आहे बाबा, इमर्जन्सी मध्ये चेअरमनला राईट्स असले पाहिजे, काही इमर्जन्सी त्या ठिकाणी काही लागेल, प्रोसेसिंग युनिट आहे 1 लाखापर्यंत. प्रोसेसिंग युनिटला पेरिशेबल आयटम आहे, मान्य आहे, नाशवंत माल आहे, इमर्जन्सी लागले तर यांनी 5 लाखावर केला. अरे ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे, ही संचालक निवडून दिले दूध उत्पादकांनी. येऊ दे ना संचालक मंडळापुढे विषय, येऊ दे ना, 2 मिटिंग लावा ना. तुम्हाला चेअरमन डायरेक्टर केलं, तुम्ही मिटिंग घेता, येतील ना सगळे संचालक. पण हे 5 लाख रुपयाचा अधिकार करून घेतला आणि परिणाम स्वरूप जे संचालक मंडळापुढे जे मुद्दे यायला पाहिजे होते, दूध उत्पादकांच्या प्रतिनिधीपुढे मुद्दे यायला पाहिजे होते, ते त्या ठिकाणी मुद्दे न येता चेअरमनने स्वतः लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपयाचा अधिकार करून, म्हणजे मी 5 लाखाचं परस्पर काही करेल, मला कोणी हिशोब विचारायचा नाही का, म्हणून तुम्ही ही पारदर्शकता राहताय का, म्हणून ट्रान्सपरन्सी राहतायत. एका बाजूला पूर्ण देश, पूर्ण जग ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स ही गोष्ट करताय, तुम्ही कोणते अधिकार घेतायत. म्हणून दूध भाव असेल, अनुदानाचा विषय असेल, प्रशिक्षणाचा विषय असेल, कार्यशाळेचा विषय असेल, याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय, शेतकऱ्याला बोनस, डिव्हिडंड दिले जायचे. कधी त्या ठिकाणी मी बघितला, अभ्यास केला, शेतकरी सांगतो आम्हाला कधी 20 पैसे मिळाले, कधी 30 पैसे मिळाले, कधी 60 पैसे, कधी काही ₹1.25 मिळालेला आहे. म्हणजे जर तो वर्षभरात, तुम्ही पण लक्षात घ्या की जर 360 दिवसामध्ये रोज त्यांनी 100 गुणिले 300 दिवसाचं जेवढं लिटर दूध दिलं, गुणिले ₹1.50, 25 पैसे, 60 पैसे, जो काही त्या ठिकाणी त्याला डिव्हिडंड, तो बोनस दिला राहायचा, तो बोनस डिव्हिडंड त्यांनी त्या ठिकाणी दिला नाहीये. म्हणजे लाख, सव्वा लाख मिळाले दूध दिवाळीला, तरी त्याला बरं वाटायचं. चला वा, सभासदांना 5,000 आले, 10,000 आले दिवाळीमध्ये, माफक अपेक्षा आहे. आणि मात्र यांनी तो बोनस नाही, तो डिव्हिडंड नाही, आणि या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी निराधार होण्याचं काम केलं. वार्षिक मीटिंग जी झाली त्यामध्ये गिरीश महाजन बोलले की महिला उत्पादक संस्थांना बळकटीकरण आपण करून आणि 20 लाख रुपये देऊ. अरे एकदा तरी संस्थेला 20 लाख रुपये दिले का तुम्ही महिला संस्थेला? कार्यशाळा घेतली का? चला नका देऊ, पावलं टाकली का? मग का भावनेची घेता तुम्ही? आणि म्हणून मी बोलतो, आम्ही जे बोलतो महाविकास आघाडी म्हणून, आज आम्ही जो त्या ठिकाणी क्रांतीची मशाल हातामध्ये का घेतली, का एवढा आक्रोश त्या ठिकाणी आहे, का असूड एवढा आहे, आणि तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तर करा. मान्य आहे अडचण आली असेल, डॉक्युमेंटेशनला पात्र नसतील, काय करावं लागेल, पण तुम्ही प्रयत्न तर करा. म्हणजे 5 लाख लिटर क्षमतेचा प्लांट, आम्ही 5 लाख लिटरचं प्रोसेसिंग पर्यंत जाऊ, तो प्लांट त्या ठिकाणी आहे. काय प्रयत्न केले यांनी? सगळ्यात गंभीर मुद्दा की ही कॉपरेटिव्ह मुवमेंट आहे, सहकार आहे, आणि सहकारातून जर कोणी सहकार करत असेल तर तो आता खपून घेतला जाणार नाही. तुम्हाला सांगतो, संस्था सभासद करणं बंद करून टाकलं बापू, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी काही ते दूध उत्पादकाला आणि त्यांच्या समूहाला, संस्थेला सभासद केलं पाहिजे, त्याचा हक्क आहे तो. आणि हे सांगतात शिफारस लागेल, बरोबर आहे का? मग एक शिफारसीला फिरवायचं, बिचारा शेतकरी कंटाळून जातो, आणि दिली तर त्याला सांगायचं करू नको, प्रोसेस ऍज इट इज ठेव. म्हणजे एका बाजूला 5 लाख लिटर जायचं असेल तर दूध आपल्याला आलं पाहिजे, मग ते दूध आणायचं असेल तर दूध उत्पादक संस्था आणि सभासद वाढवलं पाहिजे. यांनी ते बंद केलं. म्हणजे एका बाजूला दूध उत्पादक संस्था बंद, सभासद करणं, दुसऱ्या बाजूला 5 लिटरचं उद्दिष्ट. कुठून दूध आणणार आहे? आणि कसा प्लांट फिजिबल होईल? कसा त्या ठिकाणी लॉसेस रिकव्हर होतील? आणि कसे त्याला बोनस आणि त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळेल? म्हणजे आज या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी चेअरमन आणि नेते म्हणून गिरीश महाजन, त्या 30,000 जे आमचे दूध उत्पादक आहे यांच्या भावनेशी खेळायला पाप लागेल. पाप तुम्ही लक्षामध्ये घ्या, हे पाप फेडू शकणार नाही तुम्ही. कारण की कष्टाचं सकाळी 3ला उठतो, तो चारा कर, दूध पाणी कर, दूध काढ, तो तालुक्याच्या ठिकाणी जातो, थंडीचा उन्हाळ्याच्या 40 डिग्रीमध्ये जातो, लग्न कार्य सोडतो, जीवाच्या पोरांना जीव लावत नाही, आणि दूध काढून जेव्हा तो डेअरीवर जातो, त्याला जेव्हा खात्यामध्ये पैसे मिळत नाही ना, तर त्याचा आत्मा आहे ना तळतळतोय. हे सत्य आज आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि या पुढे सभासद नाही आणि खाजगी डेअरीचं दूध चालू आहे का? सहकारातून तुम्ही पहिले कॉपरेटिव्ह मुवमेंटला द्या ना चालना. गावातला एक समूह तयार केला, संस्था केली, त्याचं दूध वाढवा. खाजगी डेअरीचं दूध घ्यायचं प्रोसेसिंगसाठी. आणि कारण काय देतील आता मला माहिती, मग आमचं कॅपॅसिटी, मग आम्ही कमी पडतं म्हणून खाजगी घेतलं. अरे बाबा रे, तुम्ही इकडे बंद संस्था सभासद करता, ऑलरेडी जेवढे दूध आहे ते प्रोक्युअर करा ना. तालुक्यातलं, जिल्ह्यातलं जे दूध आहे ते घ्या ना, प्रोक्युअर करा ना. आणि दुर्दैवाने या सगळ्या संदर्भामध्ये आज कोणी बोलायला तयार नाही, दूध उत्पादकाच्या भावना समजून घ्यायला तयार नाही. आज तुम्हाला सांगतो,
राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारची योजना आहे की दूध उत्पादक संघ सोसायटी यांना जर त्या ठिकाणी जसं मागे स्वर्गीय हरिभाऊंनी केळीसाठी मागच्या वेळेस आणखी वेळेचा प्रस्ताव दिला होता. केळी उत्पादकांसाठी प्रोसेसिंग युनिट टाकलं होतं. केळीच्या खोडापासून त्या ठिकाणी फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर वगैरे केलं होतं. आरकी मधून मागच्या काळामध्ये मला आठवतं त्यावेळेस मी आमदार होतो. 25-25 कोटीचे 2 प्रस्ताव 50% अनुदानावर या दूध संघाची कॅपॅसिटी वाढली, मॉडर्नाइज झाला. त्या ठिकाणी यांनी सत्ता आल्यावर सत्ता आमची, मी मुख्यमंत्र्याचा जवळचा, मी उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचा, मागे मागे जायचे, फोटो काढायचे, मी जवळचा दाखवायचं. अरे आम्हाला कौतुक नाही, अभिमान आहे. पण माझ्या दूध उत्पादनाला काय दिलं तुम्ही? एक प्रस्ताव त्यांनी मंजूर केला नाही सरकार दरबारी. जर आमचा त्या ठिकाणी आईस्क्रीम चालू केलं असतं, आमची लस्सी चालू केली असती, आमचं पाणी बॉटल चालू केलं असतं, आमच्या कुल्फ्या चालू केल्या असत्या, आम्हाला नका ती कुल्फ्या, पण दूध उत्पादनाच्या कुल्फ्या केल्या असत्या, त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍड केलं असतं, बाय प्रोडक्ट तयार केले असते, गव्हर्नमेंटच्या पैशातून, अरे डीपीटीसीचा पैसा घेतला असता एखाद्या केंद्राच्या योजना. आज राष्ट्रीय गोकुळ मिशन दूध सांगणारे प्रत्येक तालुक्याला 200 गाई म्हशीचा एक मॉडेल गोठा तयार होईल. आणि याच्याकडे पावलं नाही, याच्याकडे पावलं नाही. खरेदी करा, विक्री करा, माझी संस्था, याची संस्था, मी त्या भ्रष्टाचार आणि त्याच्यावर नंतर जाईल दुसऱ्या टप्प्यात. मला म्हणजे त्यामध्ये नंतर जायचे, पण मूळ मुद्दे जे आहे आज लक्षामध्ये घ्या की आज या सगळ्या परिस्थितीमध्ये एकही योजना शासनाच्या ताकदीने राबवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि म्हणून सहकारातून स्वाकार होतो का काय, हा प्रश्न त्या ठिकाणी येतोय. आणि म्हणून आज मागच्या काळामध्ये पावडर आणली, मी गेलो झालो पावडर, मी ऐकलंय का कार्यक्रमात, पावडर आणली म्हणजे विकासची चहा पावडर. अरे बाबा तू दूध आहे आपलं, तू कुल्फी कर, तू आईस्क्रीम कर, तू लोणी आपलं, तू त्याचं पुढचं चॉकलेट कर, दुधावर कर ना. तू चहा पावडर कुठून आणली रे बाबा? असं मधून का बरं आला रे बाबा तू? गुवाहाटी लोक फिरताय, आमदार तू नको जाऊ ना बाबा, चेअरमन. अरे बाबा गिरीश महाजन साहेब, तू चहा पावडर कुठून आणतो रे? चहाचे मळे कुठे रे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये? दाखवा बरं चहाचा मला, आहे का आपलं? काय म्हणजे शेतकऱ्याला फसवायचं? चहा पावडर तयार करतोय म्हणे आम्ही, चहा पावडर. मी गेलो 2-4 काउंटरवर, कुठेच मिळत नाहीये, कुठेच मिळत नाहीये. का बरं तुम्ही असं करता? का भावनेची खेळता तुम्ही? का? आणि तुमच्याकडे व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे, स्टाफ आहे, टेक्निकल नॉव आहे, शासनाचं मदत आहे, दूध आहे, प्रामाणिकपणे करा ना. एक करा, दरवर्षी एक प्रोडक्ट करा. मुंबई मार्केटची परिस्थिती अशी आहे आता, 1,75,000, 50,000, 25,000 लिटर येऊन गेलेले आज मार्केट. म्हणजे आज त्याच्यासाठी जो मार्केटिंगसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो खर्च होतोय ना, प्रति लिटर जर काढला ना, सगळ्या दूध उत्पादकांचा त्या ठिकाणी घामाचा पैसा लुटला जातोय. दूध मार्केट डाऊन झालेलं आहे. ब्रँड त्या ठिकाणी आपण जो म्हणतोय तो त्या ठिकाणी खराब होतोय. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यातून आज या ठिकाणी अ वर्गातून ब वर्गामध्ये का आला मग? तोट्यावर जर बोललो ना मी, अजून याच्या आकडे माझ्याजवळ मीटिंगचं आकडेसह त्या ठिकाणी आहे. मागच्या काळामध्ये 8 जानेवारी ते 17 जानेवारी 6-7 लाख लिटर दूध नासलं का नाही? सांगा बरं प्रामाणिकपणे. सायलो नंबर सह किती वाजता, कोणती बॅच, कोणत्या सायलोत किती लिटर दूध सांडलं, याचा हिशोब माझा जो आहे. हे दूध शेतकरी मेहनतीने कष्टाने पाठवतो आणि ते नासवत आहे. प्लॅनिंग नाही, मॅनेजमेंट नाही, प्रोडक्शनचं कंटिन्युअस प्रोसेस आहे ती. पहिल्या सायलोत असेल तर पुढे प्रोसेस झालं, मग इव्हॅपोरेशन झालं, पुढे डिस्टिलेशन झालं, पुढे बाय प्रोडक्ट तयार झाले, सायकल येते. स्टोरेज आपल्याकडे तेवढं आहे का नाही? कधी कधी रात्री 2-2 ला दूध भरतात हो शेतकरी. म्हणजे त्यांनी झोपायचं नाही, एक तर लोड शेडिंगमुळे तो लंबा, आणि आज रात्री 2 ला टँकर भरायचे. तुम्हाला सांगतो अक्षरशः जवळजवळ 6 ते 7 लाख लिटर कोट्यावधी रुपयाचं दूध नासलं. कॉस्टिक, मी जो कॉस्टिक जर हातावर पडला ना, भाजून माणूस होरपळतो. कालचा जो स्फोट झाला ना कोळसा, तसा होतो. ते कॉस्टिक त्या दुधामध्ये टाकून पावडर केली, आणि मग त्या सगळ्या दुधातून त्या ठिकाणी आपल्या जे झालेलं जे आहे ते कसं आपल्याला भरून काढता येईल आणि ते कसं पद्धतीने लपवता येईल, हे पाप करण्याचं त्या ठिकाणी दूध संघामध्ये जर काम चालू असेल तर हे ऍसिड यांच्या जीवनामध्ये येईल आणि यांचा सुद्धा जीवनाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षामध्ये घ्या, हे ज्वलंत मुद्दे दूध उत्पादकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. अजून संचालक म्हणून ज्यांनी वेळोवेळी विरोध नोंदवलाय, असं पण नाही बरं का. तसं आता मी त्यापेक्षा तेच आपल्याला भूमिका मांडतील की दूध उत्पादकाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी वेळोवेळी सजग केलंय, जागा केलंय, सूचना केल्या आहे, तरी त्याचं भान नाही.